गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे TY BComच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची लेक्चर सिरीज आपण शिकत आहोत आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनीज. तर या टॉपिकचे आपले थेरी लेक्चर चालू आहे. आत्तापर्यंत आपण बँक फायनल अकाउंटचा अर्थ आणि बँक फायनल अकाउंटचा फॉर्मॅट आपण शिकलेलो आहोत. आजच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो, आपण बँक फायनल अकाउंटमध्ये ज्या वर्किंग नोट्स तयार केल्या जातात त्या वर्किंग नोट ज्या शेड्यूलनुसार बनवतात आपण त्या वर्किंग नोट्सची माहिती आज आपण घेणार आहोत. तर टोटल 16 शेड्यूल्स आहे आणि त्याच्याच वर्किंग नोट आपण बनवतो. तर या वर्किंग नोट्स सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण आता तुमच्या अकाउंटसाठी आणि तुमच्या कॉमर्सच्या नॉलेजसाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी काम करत आहे आणि तो म्हणजे फक्त DNA कॉमर्स. तर या चॅनलला जास्तीत जास्त फॉलो करा, आपल्या नोटिफिकेशन्स ऑन करा, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला सहज मिळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्किंग नोटची माहिती घेणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण 16 शेड्यूल्स थेरी लेक्चरमध्ये शिकलो. बँक फायनल अकाउंट जर याचा प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवायचा असेल तर टोटल 16 शेड्यूल तुमचे पाठ पाहिजे आणि त्या 16 शेड्यूलचं वर्गीकरणसुद्धा मी थेरी लेक्चरमध्ये शिकवलं होतं. आता या 16 शेड्यूलचा आपण फॉर्मॅट बनवतो आणि फॉर्मॅट बनवल्यानंतर आपण फॉर्मॅटमध्ये काहीच सोडवत नाही. फॉर्मॅट आहे तसे बनवून घेतो आपण. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट फॉर्म ए बॅलन्स शीट आणि फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग फॉर्म ए बॅलन्स शीटमध्ये टोटल 12 शेड्यूल्स आपण घेतो. फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 13, 14, 15, 16 4 शेड्यूल आपण घेतो. त्याच्यानंतर सी आणि डी प्रॉफिट अँड लॉस आणि ॲप्रोप्रिएशन असे 4 पार्ट आपण घेतो. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मॅटमध्ये काही सोडवायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं सोडवायचं आहे वर्किंग नोट. मग वर्किंग नोट कशाच्या सोडवायच्या? ज्या तुमच्या शेड्यूल आहे त्याच्याच. मग एकूण 16 शेड्यूल्स आहे, परंतु मी इथं वर्किंग नोट बघा एकूण किती तयार केलेले आहे. तर 11, 12वा शेड्यूल्स मी तयार केलं नाही, कारण तुम्हाला 12वे शेड्यूल माहिती आहे. कॉन्टिजंट लायबिलिटीचा काही इफेक्ट बॅलन्स शीटवर होत नाही. कॉन्टिजंट लायबिलिटी आपण टोटलमध्ये कन्सिडर पण करत नाही, म्हणून तुम्ही कॉन्टिजंट लायबिलिटीची वर्किंग नोट नाही बनवली तरी चालेल. मग तुम्ही 11 आणि हे शेवटचे 4 म्हणजे असे 15 वर्किंग नोट बनवा. इथं मी 16 नंबर दिलेले आहे कारण 12वा नंबर मिसिंग आहे. तर 15 वर्किंग नोट बनवणार आपण. 15 वर्किंग नोट म्हणजे आपले 15 शेड्यूल, 16 पैकी 15 शेड्यूल. 12वा शेड्यूलची वर्किंग नोट आपण बनवणार नाही. मग त्या शेड्यूलमध्ये काय येतं, काय त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन येतात, सगळ्यांची माहिती मी इथं दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या की प्रत्येक शेड्यूलमध्ये काय येतं. आणि नोटबुकमध्ये लिहिल्यानंतर हे पाठ नाही करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त समजून घ्या. हे याची टेक्निक आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी थेरी लेक्चरमध्ये एक नियम शिकवला होता. तो नियम खूप महत्त्वाचा आहे. कोणता? ट्रायल बॅलन्सचा रूल. ट्रायल बॅलन्सचा रूल ज्याला समजला तो पोस्टिंग अजिबात चुकणार नाही. म्हणजे ट्रायल बॅलन्सवरून तो शेड्यूल्सची पोस्टिंग अतिशय सोप्या पद्धतीने करेल, न चुकता करेल, त्याची कधीच त्याचे मिस्टेक होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्सचा रूल काय? ट्रायल बॅलन्समध्ये 2 प्रकारचे बॅलन्स दिले जातात, एक डेबिट बॅलन्स आणि एक क्रेडिट बॅलन्स. तर डेबिट बॅलन्समध्ये काय असतात आणि क्रेडिट बॅलन्समध्ये काय असतात हे थेरी लेक्चरमध्ये मी शिकवला. हा रूल नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि पाठ करून ठेवा. जेव्हा जेव्हा आपण ट्रायल बॅलन्स सोडवणार तेव्हा हाच रूल वापरणार आणि या रूलनुसार सोडवणार. तर रूल काय आहे? ट्रायल बॅलन्समध्ये जे डेबिट बॅलन्सेस दिले जातात त्या डेबिट बॅलन्सेसमध्ये एकतर एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील, या पलीकडे काहीच नसणार. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिटमध्ये दिलेला ट्रान्झॅक्शन एकतर तो तुमचा एक्सपेन्सेस असेल किंवा असेट असेल. एक्सपेन्सेस असला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करा, असेट असला तर बॅलन्स शीटला रेकॉर्ड करा, संपलं. त्याच्यानंतर क्रेडिटमध्ये जे असतील, क्रेडिटमध्ये जो ट्रान्झॅक्शन दिले जातील ते एकतर इन्कम असतील किंवा लायबिलिटी असतील. फक्त ओळखायचं आहे इन्कम आहे का लायबिलिटी. जर तुम्हाला वाटलं इन्कम आहे तर इन्कममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेकॉर्ड करा, की जर तुम्हाला वाटलं लायबिलिटी आहे तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. या पद्धतीने आपण ते ट्रायल बॅलन्सच्या रूलवरून सोडवणार. त्याच्यानंतर 16 शेड्यूलचं वर्गीकरण मी थेरी लेक्चरमध्ये शिकवलं. आज परत इथं समजून घ्या. टोटल बँक फायनल अकाउंटमध्ये 16 शेड्यूल आहे. त्याच्यापैकी 12 शेड्यूल बॅलन्स शीटमध्ये तयार होतात आणि 4 शेड्यूल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बनवतात. बॅलन्स शीटमध्ये 2 पार्ट असतात, लायबिलिटी आणि असेट. मग लायबिलिटीमध्ये 1 ते 5 शेड्यूल तुम्ही बनवणार आणि असेटमध्ये 6 ते 11. 12वा शेड्यूल आपला कॉन्टिजंट लायबिलिटी, त्याचा इफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसमध्ये इथं 12 शेड्यूल झाल्यानंतर उरलेले 4 प्रॉफिट अँड लॉसमध्ये, त्याच्यापैकी इन्कममध्ये 13 आणि 14 आणि दुसरा पार्ट जो आहे एक्सपेंडिचर त्याच्यामध्ये 15 आणि 16 हे असे शेड्यूल तुम्ही बनवायचे. आता हे बघा इथं मी लिहून घेतलं. आता सोडवायचं कसं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा तुम्ही ट्रायल बॅलन्स सोडवणार
तेव्हा ट्रायल बॅलन्सचा एक ट्रान्झॅक्शनने सोडवायचं. काय करायचं, ट्रायल बॅलन्सचे 2 बॅलन्सेस आहे, डेबिट आणि क्रेडिट. मग आपण काय करायचं, अगोदर क्रेडिट सोडवायचे. कारण क्रेडिट का सोडवायचे, कारण क्रेडिटमध्ये कमी ट्रान्झॅक्शन असतात, डेबिटमध्ये जास्त असतात. मग अगोदर आपण सर्व क्रेडिट बॅलन्सेस सोडून घ्यायचे आणि क्रेडिट सोडून झाल्यानंतर मग सर्व डेबिट सोडवायचे. मग जोपर्यंत आपण क्रेडिट बॅलन्स सोडवत आहोत तोपर्यंत फक्त क्रेडिटमधलेच ट्रान्झॅक्शन बघायचे आणि नियम लक्षात ठेवायचं, क्रेडिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एकतर इन्कम असणार किंवा लायबिलिटी असणार, फक्त ओळखायचं. जर तुम्हाला तो इन्कम वाटला तर इन्कममध्ये रेकॉर्ड करा 13 किंवा 14 मध्ये, आणि जर तुम्हाला तो लायबिलिटी वाटला तर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा 1 ते 5 मध्ये. म्हणजे जोपर्यंत आपण क्रेडिट बॅलन्स सोडवत आहोत तोपर्यंत बॅलन्स शीटमधले फक्त पहिले 5 शेड्यूल आणि इन्कममधले प्रॉफिट अँड लॉसमधले 13 आणि 14 नंबरचे शेड्यूल, एवढ्या शेड्यूलवर काम करायचं, बाकीच्या वर्किंग नोटला बघायचं नाही. या पद्धतीने त्याच्यानंतर जेव्हा क्रेडिट बॅलन्सेस संपतील आणि डेबिट बॅलन्सेस शिल्लक राहतील तेव्हा आता तुम्ही डेबिट बॅलन्सेस सोडवा. मग डेबिट बॅलन्सचा नियम काय, डेबिटमध्ये सगळे एक्सपेन्सेस किंवा असेट असतात, फक्त ओळखायचे एक्सपेन्सेस आहे का असेट आहे. जर तुम्हाला ते एक्सपेन्सेस वाटले तर एक्सपेन्सेसमध्ये 15 आणि 16 मध्ये कुठेतरी रेकॉर्ड होतील. त्याच्यानंतर जर तुम्हाला ते एक्सपेन्सेस नाही असेट वाटले तर असेटचे शेड्यूल काय 6 ते 11. मग तुम्हाला डेबिट बॅलन्समध्ये ते असेट वाटले तर असेटला 6 ते 11 मध्ये रेकॉर्ड करा, एक्सपेन्सेस वाटले 15 किंवा 16 मध्ये रेकॉर्ड करा. या पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण ते शिकू शकतो. आता कोणत्या याच्यात काय येतं तर जोपर्यंत तुम्ही पहिले 5 शेड्यूल सोडवताय, पहिले 5 म्हणजे पहिल्या 5 वर्किंग नोट, मग पहिल्या 5 वर्किंग नोट जेव्हा आपण सोडवतो अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजनपर्यंत, तेव्हा लक्षात घ्या पहिले 5 शेड्यूल कशाचे आहे, लायबिलिटीचे. म्हणजे तुम्ही फक्त कोणते बॅलन्सेस बघायचे, क्रेडिट बॅलन्सेस. आणि हे जेवढे पण ट्रान्झॅक्शन मी इथे लिहिले ना हे सगळे कुठे येतील, फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्येच येतील, डेबिटमध्ये येणार नाही. त्याच्यानंतर तुमचे 6 ते 11 शेड्यूल सुरू होतील. मग 6 पासून 11चे शेड्यूल हे कोणते आहे तर 6 ते 11 नंबरचे जे शेड्यूल आहे ते सगळे कशाचे, असेटचे. आणि असेट म्हणजे ते कुठं मिळतील तुम्हाला, डेबिटमध्ये मिळतील. त्याच्यानंतर 13 आणि 14 नंबरचा शेड्यूल हा इन्कमचा आहे, ते परत तुम्हाला कुठे मिळतील, क्रेडिटमध्ये. आणि 15 आणि 16 डेबिटमध्ये. तर आता आपण फक्त कशामध्ये काय येतं त्याची माहिती घेऊ. पहिला शेड्यूल कॅपिटल. मला सांगा पहिले 5 शेड्यूल कशाचे, लायबिलिटीचे. म्हणजे पहिले 5 वर्किंग नोट सोडवत असताना ट्रायल बॅलन्सचा फक्त कोणता बॅलन्स बघायचा, क्रेडिट बॅलन्स. मग हे सगळी माहिती जे आपण बघणार आहोत ही सगळी माहिती तुम्हाला कुठं मिळेल, फक्त क्रेडिट बॅलन्समध्ये. मग काय, पहिल्या शेड्यूलचं नाव कॅपिटल, त्याच्यामध्ये फक्त कॅपिटलच येतं, या व्यतिरिक्त काहीच येत नाही. आणि कॅपिटल कुठं दिला जाईल, क्रेडिटमध्ये. मग क्रेडिटमध्ये जो कॅपिटल असतो तो कॅपिटल इथं राहायचा. काही वेळेस ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला ॲथोराइज कॅपिटल देतात, ॲथोराइज कॅपिटलचा इफेक्ट होत नाही. ॲथोराइज कॅपिटल म्हणजे रजिस्टर कॅपिटल, तो कंपनीचा रजिस्टर कॅपिटल आहे, तो बॅलन्स शीटच्या टोटलमध्ये विचारात घेतला जात नाही. मग ॲडजस्टमेंटमध्ये जर ॲथोराइज कॅपिटल दिला तर आपल्या वर्किंग नोटमध्ये फक्त ॲथोराइज कॅपिटल लिहायचं आणि त्याच्या खाली डबल अंडरलाईन करायची, टोटलमध्ये घ्यायचा नाही. मग क्रेडिट बॅलन्समध्ये, ट्रायल बॅलन्समध्ये जो कॅपिटल दिला तोच घ्यायचा. त्या कॅपिटलचं नाव काय, इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल किंवा कॉल्ड अप अँड पेड अप कॅपिटल असं त्याचं नाव येईल. तर ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटला कॅपिटल दिलं जाईल, ट्रायल बॅलन्समधला क्रेडिटचा कॅपिटल घ्यायचा आणि वर्किंग नोट नंबर 1 मध्ये लिहायचं. त्या व्यतिरिक्त ट्रायल बॅलन्समध्ये 99% नाही दिला जात, परंतु दिला तर एक ट्रान्झॅक्शन लेस करतात, एवढं लक्षात घ्या, कॉल्स इन ॲरियर्स. ट्रायल बॅलन्समध्ये कॉल्स इन ॲरियर्स किंवा अनपेड कॉल पण त्याला म्हणतात, हे जर दिले तर तुम्ही कॅपिटलमधून तेवढे लेस करायचे आणि डायरेक्ट टोटल करायची. आता याची टोटल जी आली ती टोटल डायरेक्ट तुमच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे जो फॉर्मॅट तुम्ही तयार केला ना, जो फॉर्मॅट आपण तयार केलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही रेकॉर्ड करा. म्हणजे इथं कॅपिटलच्या समोर 1 नंबरच्या समोर त्याची टोटल रेकॉर्ड करा. म्हणजे वर्किंग नोटमध्ये सोडवायचं आणि इथं फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करायचं टोटल अमाऊंट. त्याच्यानंतर 2 नंबरचं वर्किंग नोटचं नाव रिझर्व अँड सरप्लस. मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्या 5 वर्किंग नोट कुठे मिळतील, लायबिलिटी म्हणजे क्रेडिट बॅलन्स, फक्त क्रेडिट बॅलन्स बघायचे. मग दुसऱ्या वर्किंग नोट, पहिल्या वर्किंग नोटमध्ये फक्त कॅपिटल येतं, या व्यतिरिक्त काहीच येत नाही. दुसऱ्या वर्किंग नोटमध्ये काय येतं, रिझर्व अँड सरप्लस, त्याच्या नावातच आहे रिझर्व आणि सरप्लस. क्रेडिट बॅलन्समध्ये जितके पण रिझर्व असतील आणि जितके पण फंड असतील, जितके पण रिझर्व आणि जितके पण फंड क्रेडिटमध्ये आले ते सगळे रिझर्व आणि फंड पुढे रेकॉर्ड करायचे रिझर्व अँड सरप्लसमध्ये, पाठ करायची गरज नाही. फक्त या वर्किंग नोटची सुरुवात एका रिझर्वने करायची, त्या रिझर्वचं नाव लक्षात ठेवा, स्टॅच्युटरी रिझर्व. स्टॅच्युटरी रिझर्व असेल किंवा नसेल तरी लिहून घ्यायचा आणि त्याच्या खाली ॲड 1 लाईन सोडायची. कशासाठी, शेवटी मी तुम्हाला
ॲडजस्टमेंट शिकवणारच आहे. शेवटी आपल्याला कंपल्सरी एक ॲडजस्टमेंट सोडवावी लागते आणि त्या ॲडजस्टमेंटचा 20% शेअर आपल्याला स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करावा लागतो. तर जे 20% तुम्ही ट्रान्सफर करणार ते ॲड करण्यासाठी स्टॅच्युटरी रिझर्वच्या खाली एक लाईन सोडायची. त्याच्यानंतर जितके पण रिझर्व जितके पण बघा ऑल रिझर्व आणि ऑल फंड कोणत्या बॅलन्समधले, क्रेडिटमधले, सगळे रिझर्व अँड सरप्लसमध्ये लिहा. त्या व्यतिरिक्त शेअर प्रीमियम क्रेडिट बॅलन्समध्ये आला, क्रेडिट बॅलन्समध्ये शेअर प्रीमियम आला तर क्रेडिट बॅलन्सचा नियम माहिती, क्रेडिट बॅलन्स एकतर इन्कम असतील किंवा लायबिलिटी. तर शेअर प्रीमियम इन्कम नाही, काय आहे, लायबिलिटी आहे. आणि कोणती लायबिलिटी आहे, रिझर्व अँड सरप्लस. तर शेअर प्रीमियम रिझर्वमध्ये लिहा. त्या व्यतिरिक्त आपण जो फॉर्मॅट शिकलो विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये शेवटी आपण बॅलन्स शीटचा बॅलन्स ट्रान्सफर करतो. म्हणजे इथं जो काही डिफरन्स येतो, मी दुसऱ्या थेरी लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे, इथं जो डिफरन्स येतो तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर करावा लागतो. आणि तो डिफरन्स कोणत्या शेड्यूलला ट्रान्सफर करायचं, 2 नंबर शेड्यूल, म्हणजे इथं रिझर्व अँड सरप्लसमध्ये. मग इथं आपण बॅलन्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो बॅलन्स मिळाला तो इथं रेकॉर्ड करायचा. मग 2 नंबर वर्किंग नोटमध्ये काय लिहितात, तर 2 नंबर वर्किंग नोटमध्ये सगळे रिझर्व आणि सगळे फंड, या व्यतिरिक्त शेअर प्रीमियम आणि बॅलन्स शीटला आलेला फरक, प्रॉफिट अँड लॉसला आलेला फरक इथं रेकॉर्ड करतात. त्याच्यानंतर डिपॉझिट, मी तुम्हाला काय सांगितलं, 5 वर्किंग नोट क्रेडिट बॅलन्समध्ये सापडतील. क्रेडिट बॅलन्समध्ये फक्त एवढा शब्द बघायचा, डिपॉझिट. जेवढे डिपॉझिट असतील तेवढे सगळे 3 नंबरच्या वर्किंग नोटमध्ये लिहायचे. फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट. काही वेळेस डिपॉझिट ऐवजी अकाउंट शब्द वापरला जाईल, डिपॉझिट किंवा अकाउंट. तर फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट, टाईम डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, सगळ्या डिपॉझिट कोणत्या बॅलन्समधल्या, क्रेडिटमधल्या, सगळ्या 3 नंबर वर्किंग नोटमध्ये. त्याच्यानंतर 4 नंबर वर्किंग नोट, पहिल्या 5 वर्किंग नोट लायबिलिटीचे आहे. लायबिलिटी म्हणजे कोणते बॅलन्स, फक्त क्रेडिट बॅलन्स बघायचे, फक्त क्रेडिट बॅलन्स. मग क्रेडिट बॅलन्समध्ये फक्त एक शब्द बघायचा, डिपॉझिट, आणि सगळे 3 नंबरमध्ये लिहायचे. तसंच क्रेडिट बॅलन्समध्ये एक शब्द येणार, बॉरोईंग. जेवढे पण बॉरोईंग आले पाठ करायची गरज नाही. क्रेडिट बॅलन्समध्ये जितक्या पण बॉरोईंग असतील त्या सगळ्या 4 नंबरमध्ये लिहायचे आणि 4 नंबरची टोटल करायची आणि फॉर्मॅटला. खूप सोपं आहे. क्रेडिट बॅलन्समध्ये जेवढ्या डिपॉझिट 3 नंबरमध्ये रेकॉर्ड करा, क्रेडिट बॅलन्समध्ये जितक्या बॉरोईंग आल्या 4 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. या पलीकडे 5 नंबरच्या लायबिलिटीचं नाव आहे अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. याच्यामध्ये काय काय येतं, तर उदाहरणार्थ मी लिहिलं आहे बघा, सगळ्या क्रेडिटमध्येच दिसतील तुम्हाला. बिल्स पेबल, क्रेडिटर्स, इंटर ब्रँच ऑफिस ॲडजस्टमेंट, इंटर किंवा ब्रँच असा शब्द येईल, इंटर किंवा ब्रँच ऑफिस ॲडजस्टमेंट अकाउंट, प्रोव्हिडंट फंड आणि इंटेरियम डिव्हिडंड, या सगळ्या अदर लायबिलिटीमध्ये लिहितात. याच्यापैकी एक लक्षात घ्या, इंटर ब्रँच ॲडजस्टमेंट. इंटर ब्रँच ॲडजस्टमेंट हा ट्रान्झॅक्शन किंवा ब्रँच ऑफिस ॲडजस्टमेंट हा ट्रान्झॅक्शन ट्रायल बॅलन्सच्या दोन्ही बॅलन्समध्ये येऊ शकतो, डेबिट किंवा क्रेडिट. क्रेडिटमध्ये आला तर 5 नंबरमध्ये लिहायचं इंटर ऑफिस, कारण लायबिलिटी आहे. पण डेबिटमध्ये आलं तर कुठं लिहायचं, तर डेबिटचा नियम काय, डेबिटचा नियम आहे एक्सपेन्सेस किंवा असेट. मग ते एक्सपेन्सेस किंवा असेटला लिहा. तर डेबिटला जर आलं इंटर ऑफिस किंवा ब्रँच ऑफिस ॲडजस्टमेंट, क्रेडिटला आले तर लायबिलिटी आणि डेबिटला आले तर असेट. मग कोणत्या असेटमध्ये लिहायचं, तर 11 नंबरमध्ये बघा, इंटर ब्रँच ऑफिस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे इंटर ब्रँच एक तर तुमची लायबिलिटी असणार किंवा असेट असणार, ती एक्सपेन्सेस आणि इन्कम होणार नाही. मग इंटर ब्रँच क्रेडिटला आली तर लायबिलिटी आणि डेबिटला आली तर असेट. क्रेडिटला आली तर 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा आणि डेबिटमध्ये जर आली तर 11 नंबर अदर असेटमध्ये रेकॉर्ड करा. इंटर ऑफिस किंवा ब्रँच ऑफिस ॲडजस्टमेंट लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त प्रोव्हिडंट फंड आणि इंटरिम डिव्हिडंड हे सगळे 5 नंबर लायबिलिटीमध्ये येतात. आणि हे सगळे ट्रान्झॅक्शन जे मी तुम्हाला सांगितले हे कुठे मिळतील तुम्हाला, क्रेडिटमध्ये. त्याच्यानंतर 6 नंबर, आता 6 नंबर असेटचे शेड्यूल सुरू होत आहे, कारण इथं आपण शिकलो 6 ते 11 कशाचे शेड्यूल आहे, असेट. आणि सगळ्या असेट कुठे मिळतात, डेबिटमध्ये. मग आता क्रेडिटमध्ये नाही मिळणार, आता असेट सोडवायचे तर डेबिट बघायचे आणि डेबिटमध्ये सगळे ट्रान्झॅक्शन सापडतील. कोणते, 6 पासून 11 पर्यंत जेवढे ट्रान्झॅक्शन आहे ना हे सगळे डेबिटमध्येच सापडतील, क्रेडिटमध्ये नाही. मग आता डेबिट बॅलन्स बघा. मग 6 मध्ये काय येतं, 6चं नाव आहे कॅश आणि बॅलन्स विथ RBI. त्याच्या नावाप्रमाणेच त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन येतात. 2च ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या. कॅश म्हणजे कॅश इन हँड, कॅश इन हँड. आणि ज्या ज्या कॅशमध्ये RBIचा उल्लेख आला बघा, बॅलन्स विथ RBI, फक्त RBI. कॅश इन हँड आणि RBI डेबिटमध्ये येतील आणि हे फक्त कुठे लिहायचे, 6 नंबर वर्किंग नोटमध्ये लिहायचे. मग 6 नंबर वर्किंग नोटमध्ये काय, कॅश इन हँड आणि RBIचा बॅलन्स बस. 7 नंबरचं जे नाव आहे 7 नंबरमध्ये पण ते त्याच्या नावाप्रमाणे येतात. आणि 6 ते 11 वर्किंग नोट असेटचे आहे, असेट म्हणजे कुठे मिळतील, हे डेबिटमध्ये, हे लक्षात ठेवा. मग हे कॅश इन हँड आणि बॅलन्स विथ RBI डेबिटमध्ये असतील, 6 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. बॅलन्स 7 नंबरच्या वर्किंग नोटचा म्हणजे 7 नंबरचं शेड्यूलचं नाव बॅलन्स विथ अदर बँक, RBI सोडून इतर बँका.
मनी ॲट कॉल आणि शॉर्ट नोटीस. RBI सोडून इतर बँका, मग कॅश इन हँड 6 नंबर, परंतु कॅश ॲट बँक, बँकेमध्ये कॅश आहे असं सांगितलं तर बरेच विद्यार्थी चूक करतात, 6 नंबरमध्ये लिहितात. कॅश इन हँड 6 नंबरमध्ये लिहायची, पण कॅश ॲट बँक 7 नंबरमध्ये लिहायची. मग कॅश ॲट बँक 7 नंबर. या व्यतिरिक्त RBI व्यतिरिक्त इतर बँकांचे नावं आले, कॅश विथ अदर बँक, SBI, देना बँक किंवा ICICI बँक, RBIच्या व्यतिरिक्त कोणत्याही बँकेचे नाव आले तर 7 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचे, कारण बॅलन्स विथ अदर बँक 7 नंबरमध्ये. या व्यतिरिक्त याचं जे नाव आहे ते पण याच्यामध्ये येतं, मनी ॲट कॉल आणि शॉर्ट नोटीस. मग मनी ॲट कॉल आणि शॉर्ट नोटीस डेबिटमध्ये जर आलं तर ते 7 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचं. मग 7 नंबरमध्ये 2-3च ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या, कॅश ॲट बँक, इतर बँकांचे नावं आणि मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस 7 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचं. त्याच्यानंतर 8 नंबर इन्व्हेस्टमेंट. हे 6 नंबरपासून 11 नंबर असेट आहे. कुठे मिळणार आपल्याला? सगळे आपल्याला मिळणार डेबिटमध्ये, म्हणजे डेबिटमध्ये चेक करायचे. आता मग 8 नंबरचं नाव इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. आपण कुठे कुठे गुंतवणूक करू शकतो तर डेबिटमध्ये बघा, कुठे कुठे गुंतवणूक करू शकतो डेबिटमध्ये सापडतील हे सगळे. एक तर डायरेक्ट शब्द येणार इन्व्हेस्टमेंट, किंवा इन्व्हेस्टमेंटचे टाईप्स, कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, शेअर्स. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटी, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स, गोल्ड, सिल्वर, हे डेबिट बॅलन्समध्ये जर आले, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गव्हर्नमेंट बॉन्ड, गोल्ड, सिल्वर किंवा शेअर्स किंवा इन्व्हेस्टमेंट हे शब्द जर आले तर हे सगळे किती नंबरमध्ये लिहायचे? 8 नंबरमध्ये, कारण ते इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर 9 नंबर. 9 नंबरची वर्किंग नोट खूप महत्त्वाची, ती पाठ करा विद्यार्थी मित्रांनो. 9 नंबरमध्ये फक्त 2च ट्रान्झॅक्शन येतात आणि ते दोन्ही मी इथं लिहिले. या पलीकडे 9 नंबरमध्ये काहीच लिहायचं नाही. आणि 9 नंबर हा असेटचा शेड्यूल आहे, म्हणजे कुठे सापडणार आपल्याला? डेबिटमध्ये. एवढं लक्षात घ्या. पहिले 5 आपल्याला क्रेडिटमध्ये सापडतील, आता आपल्याला सगळे डेबिटमध्ये शोधायचे. मग ॲडव्हान्सेसमध्ये काय येतं? हे दोन्ही ट्रान्झॅक्शन पाठ करा. ॲडव्हान्सेसमध्ये पहिला ट्रान्झॅक्शन येतो लोन, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट. कुठे असेल? डेबिटमध्ये. त्याच्यानंतर कोणता येणार? बिल परचेस अँड डिस्काउंटेड. कुठे असेल? डेबिटमध्ये. मग 2 ट्रान्झॅक्शन डेबिटमध्ये येतील, दोन्हीच्या दोन्ही आले तर दोन्ही रेकॉर्ड करा, एक आलं तर एक रेकॉर्ड करा. कोणते 2? पाठ करा. 9 नंबरमध्ये फक्त 2 ट्रान्झॅक्शन पाठ करून ठेवा. लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट 9 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचं ॲडव्हान्सेसमध्ये, आणि बिल डिस्काउंट अँड परचेस किंवा बिल परचेस अँड डिस्काउंट 9 नंबर ॲडव्हान्सेसमध्ये रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर 10 नंबर सगळ्या डेबिटमध्ये सापडतील. फिक्स असेट. फिक्स असेट तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. प्रीमायसेस, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल, गुडविल, फर्निचर, या सगळ्या आपल्या फिक्स असेट आहे, डेबिटमध्ये येतील. आणि सगळे कुठे लिहायचे? फिक्स असेट. ज्या ज्या येतील त्या सगळ्या फिक्स असेटमध्ये रेकॉर्ड करा, आणि याच्यामधून डेप्रिसिएशन आपण वजा करतो. ती ॲडजस्टमेंट मी तुम्हाला नंतर शिकवेन. या व्यतिरिक्त 11 नंबरची अदर असेट, ते पण कुठे सापडतील? डेबिटमध्ये. कारण मी तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत असेटचे शेड्यूल चालू आहे तोपर्यंत फक्त कोणते बॅलन्स बघायचे? डेबिट. पहिले 5 शेड्यूल क्रेडिटमध्ये शोधायचे, 6 ते 11 डेबिटमध्ये. मग अदर असेट पण डेबिटमध्ये सापडतील आपल्याला. मग अदर असेटमध्ये काय काय लिहिलं आपण? लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. अदर असेटमध्ये आपण लिहिलं स्टॉक. कुठे असेल? डेबिटमध्ये. मग स्टॉक आपली अदर असेट आहे, फिक्स असेट नाही. त्याच्यानंतर इंटरेस्ट ॲक्रियूड डेबिटमध्ये असेल. फक्त इंटरेस्ट नाही, इंटरेस्टच्या पुढचा शब्द जर ॲक्रियूड शब्द आला, इंटरेस्टच्या पुढे ॲक्रियूड शब्द जर आला तर इंटरेस्ट ॲक्रियूड हा अदर असेटमध्ये लिहायचा, फक्त इंटरेस्ट ॲक्रियूड. त्याच्यानंतर नॉन बँकिंग असेट ॲक्वायर असा शब्द डेबिटमध्ये येईल. नॉन बँकिंग असेट, असेट शब्द आहे मग त्या असेटच आहे, फक्त बँकेच्या नाही आहे, मग त्यासुद्धा अदर असेटमध्ये लिहा. आणि इंटर ऑफिस इंटर ब्रँच मी तुम्हाला सांगितलंच, इंटर ऑफिस इंटर ब्रँच दोन्हीकडे येऊ शकते. क्रेडिटला आली तर लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा, डेबिटला आली तर असेट म्हणून रेकॉर्ड करा. क्रेडिटला आली तर 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा, इंटर किंवा ब्रँच ऑफिस, आणि डेबिटला आली तर 11 नंबर अदर असेटला रेकॉर्ड करा, इंटर किंवा ब्रँच ऑफिस ॲडजस्टमेंट. मग 11 नंबरमध्ये काय काय येतं? स्टॉक, अदर असेट. त्याच्यानंतर इंटरेस्ट कोणता? फक्त ॲक्रियूड, बाकीचे कोणतेच इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट ॲक्रियूड 11 नंबरमध्ये, नॉन बँकिंग असेट 11 नंबरमध्ये, आणि इंटर ब्रँच डेबिटमध्ये आली तर 11, क्रेडिटमध्ये आली तर 5 नंबर. 12 नंबर कॉन्टिजंट लायबिलिटी आपण सोडवत नाही, त्याची वर्किंग नोट बनवू नका. बॅलन्स शीटच्या वर्किंग नोट संपल्या. आता 13, 14, 15, 16 कशाच्या वर्किंग नोट आहे? प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यापैकी 13 आणि 14 इन्कम म्हणजे फक्त कुठं सापडतील? क्रेडिटमध्ये. आणि 15 आणि 16 एक्सपेंडिचर कुठं सापडतील? डेबिटमध्ये. एवढा नियम लक्षात घ्यायचं. आता जेव्हा 13 आणि 14 नंबरची वर्किंग नोट सोडवणार तेव्हा फक्त क्रेडिट बॅलन्स बघा, आणि 15 आणि 16 नंबरची वर्किंग नोट सोडवणार तेव्हा फक्त डेबिट बॅलन्स बघा. मग आता आपण 13 आणि 14 सोडवतोय, मग 13 आणि 14 कुठे सापडतील? क्रेडिटमध्ये. मग क्रेडिटमधला इंटरेस्ट, क्रेडिटमध्ये जो इंटरेस्ट आला, कोणता इंटरेस्ट? क्रेडिटमधला, तो फक्त 13 मध्ये लिहायचा. मग क्रेडिट बॅलन्समधला इंटरेस्ट 13 मध्ये लिहा, आणि याच्यावर 1-2 ॲडजस्टमेंट सोडवतात, मी ते ॲडजस्टमेंट शिकवेल. म्हणजे सगळ्या ॲडजस्टमेंट या 13 नंबरच्या इंटरेस्टवर सोडवायच्या. ॲडजस्टमेंटचा लेक्चर आपण पुढचा घेणारच आहोत, तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. मग इथं कोणता इंटरेस्ट लिहायचा? 13 नंबरमध्ये क्रेडिटचा.
14 नंबरमध्ये पण क्रेडिट, कारण इन्कमचे शेड्यूल आहे. मग 14 नंबरमध्ये क्रेडिटमध्ये नाव आलं अदर इन्कम किंवा कमिशन आलं अदर इन्कममध्ये रेकॉर्ड करा. मिसलेनियस इन्कम आलं अदर इन्कममध्ये रेकॉर्ड करा. आणि अजून एक महत्त्वाचा ट्रान्झॅक्शन क्रेडिटमध्ये येतो तो म्हणजे प्रॉफिट ऑन सेलिंग ऑफ नॉन बँकिंग असेट. नॉन बँकिंग असेट आपण विकले आणि त्याच्यावर प्रॉफिट झालं. विद्यार्थी काय करतात, फक्त नॉन बँकिंग असेट वाचतात आणि दुसरी कुठंतरी रेकॉर्ड करतात. तर प्रॉफिट झाला त्याच्यावर, त्या असेट तुम्ही विकल्या आणि असेट विकल्यावर जर प्रॉफिट झाला तर तो तुमचा इन्कम आहे. कुठे रेकॉर्ड करा, 14 नंबरमध्ये. आणि 13 आणि 14 सोडवताना कोणता बॅलन्स बघायचा, फक्त इन्कम आहे म्हणून कोणता बॅलन्स, क्रेडिट. मग क्रेडिट बॅलन्सच बघायचं, डेबिटला बघायचं नाही. 13 मध्ये क्रेडिटचा इंटरेस्ट असेल, क्रेडिटचा इंटरेस्ट 13 मध्ये रेकॉर्ड करा. 13 मध्ये फक्त इंटरेस्ट रेकॉर्ड होतो, याच्या पलीकडे काहीच रेकॉर्ड होत नाही, संपलं 13. 14 मध्ये काय काय रेकॉर्ड होतं, क्रेडिटमधला कमिशन 14 मध्ये, क्रेडिटमध्ये मिसलेनियस इन्कम आलं 14 मध्ये, आणि एखादी असेट विकून प्रॉफिट झाला 14 मध्ये रेकॉर्ड करा. 13 आणि 14 संपलं. आता राहिले 15 आणि 16. 15 आणि 16 एक्सपेन्सेस आहे, म्हणजे कुठे शोधायचे, डेबिटमध्ये. मग 15 आणि 16 फक्त एक्सपेन्सेस डेबिटमध्ये सोडवा. मग जसं 13 मध्ये फक्त इंटरेस्ट येतं तसं 15 मध्ये पण फक्त इंटरेस्टच येतं. म्हणजे 13 मध्ये आणि 15 मध्ये फक्त इंटरेस्ट रेकॉर्ड करायचं. फरक एवढा आहे, 13 मध्ये क्रेडिटचा इंटरेस्ट रेकॉर्ड करायचा आणि 15 मध्ये डेबिटचा इंटरेस्ट रेकॉर्ड करायचा. आणि या व्यतिरिक्त डेबिटमध्ये एक इंटरेस्ट येईल, इंटरेस्ट ॲक्रियूड. तो इंटरेस्ट ॲक्रियूड तुम्ही म्हणणार सर डेबिटमध्ये आला, डेबिटचा इंटरेस्ट 15 नंबर, बरोबर आहे. पण इंटरेस्ट ॲक्रियूड जर आला ना तर इंटरेस्ट ॲक्रियूड अदर असेटमध्ये रेकॉर्ड करायचं आहे, फक्त एवढं लक्षात घ्या. आणि 13 आणि 15 नंबरचं नाव इंटरेस्टसाठी ते शेड्यूल आहे. 13 नंबरमध्ये क्रेडिट बॅलन्समधला इंटरेस्ट 13 नंबरमध्ये रेकॉर्ड करा आणि डेबिटमध्ये जर एखादा इंटरेस्ट आला डेबिटमध्ये तर तो 15 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. तर हा झाला डेबिटचा इंटरेस्ट. याच्यामध्ये पण फक्त बघा डेबिट बॅलन्सचा इंटरेस्ट, याच्यामध्ये पण फक्त इंटरेस्टच येतो, याच्या व्यतिरिक्त काय येत नाही. म्हणजे 13 मध्ये पण फक्त इंटरेस्ट क्रेडिटचा, बाकी काहीच नाही. 15 मध्ये पण फक्त इंटरेस्ट डेबिटचा, बाकी काहीच नाही. आणि या व्यतिरिक्त 16 नंबर, 15 आणि 16 कशाचे शेड्यूल आहे, एक्सपेन्सेस. सगळे एक्सपेन्सेस कुठे असतात, डेबिट. मग डेबिटमधले इतर खर्च, इंटरेस्ट सोडून बाकीचे सगळे खर्च तुम्ही 16 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. मग काही खर्चाचे उदाहरणं मी तुम्हाला सांगितले बघा, सॅलरी, रेंट, इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, जनरल एक्सपेन्सेस, ऑडिट फी, डेप्रिसिएशन, प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, हे सगळे खर्च आहे. सगळे खर्च 16 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे जेवढे पण खर्च असतील ते सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये रेकॉर्ड करा. इथं एक आलं बघा, प्रोव्हिडंट फंड. बरेच विद्यार्थी काय करतात, प्रोव्हिडंट फंड त्यांना पाठ असतं, प्रोव्हिडंट फंड लायबिलिटी आहे. अरे पण हे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नियम शिकवला, प्रोव्हिडंट फंड जर डेबिटमध्ये आला तर डेबिटचा नियम काय, एक तर तो एक्सपेन्सेस असेल किंवा असेट. तर प्रोव्हिडंट फंड डेबिटमध्ये जर आला तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन जर असेल तर तो एक्सपेन्सेस आहे, आणि प्रोव्हिडंट फंड जर क्रेडिटमध्ये जर आला तर तो लायबिलिटी आहे. मग प्रोव्हिडंट फंड क्रेडिटमध्ये आला तर लायबिलिटी किती नंबरची, 5 नंबरची. पण प्रोव्हिडंट फंडचं कॉन्ट्रीब्युशन डेबिटमध्ये आलं, डेबिटमध्ये, तर तो एक्सपेन्सेस आहे, तो 16 नंबरमध्ये लिहायचं, प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. तर या पद्धतीने तुम्ही सगळ्या वर्किंग नोट सोडवू शकतात. या नोटबुकमध्ये लिहून ठेवा, कोणत्या वर्किंग नोटमध्ये काय येतं हे समजून घ्या आणि टेक्निक लक्षात घ्या. पहिल्या 5 वर्किंग नोट सोडवताना फक्त क्रेडिट बॅलन्स बघायचे. त्याच्यानंतर 6 ते 11 वर्किंग नोट कशाचे आहे, असेटच्या, तेव्हा फक्त डेबिट बॅलन्स बघायचे. त्याच्यानंतर 13 आणि 14 इन्कमच्या, म्हणजे फक्त क्रेडिट बॅलन्स बघायचे. 15 आणि 16 फक्त डेबिट बॅलन्स. म्हणून मी तुम्हाला सांगितलं वर्किंग नोटनुसार नका सोडू, सोडवत असताना अगोदर क्रेडिट बॅलन्सेस सोडवा ट्रायल बॅलन्समधले. आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय, एकतर इन्कम किंवा लायबिलिटी. मग इन्कम जर वाटले तर इन्कमचे शेड्यूल 13 आणि 14 मध्ये रेकॉर्ड करा, आणि लायबिलिटी जर वाटले तर पहिल्या 1 ते 5 मध्ये कुठेतरी ते रेकॉर्ड होतील. त्याच्यानंतर डेबिट बॅलन्सेस सोडवा. आणि डेबिट बॅलन्सेसचा नियम काय, एक्सपेन्सेस किंवा असेट. जर तुम्हाला ते डेबिट बॅलन्समधले फक्त ओळखायचे एक्सपेन्सेस आहे का असेट आहे, एक्सपेन्सेस जर वाटले तर 15 किंवा 16, 15 मध्ये फक्त इंटरेस्ट येतो म्हणजे सगळे 16 मध्ये जातील. आणि जर तुम्हाला ते असेट वाटले तर असेटचे शेड्यूल किती, 6 ते 11 पैकी कुठेतरी ते जाणार. तर या पद्धतीने सोडवा. सोडवण्याची टेक्निक काय, आपण अगोदर सगळे क्रेडिट बॅलन्सेस सोडवणार आणि त्याच्यानंतर सगळे डेबिट सोडवणार, आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्यासोबत ॲडजस्टमेंट सोडवणार आणि शिल्लक राहिलेल्या ॲडजस्टमेंट नंतर सोडवणार. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवणार. विद्यार्थी मित्रांनो, थेरी लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळं शिकवलं, वर्किंग नोट पण सांगितल्या. या वर्किंग नोट व्यवस्थित लिहून घ्या, पाठ करा आणि या टेक्निकनुसार समजा. जेव्हा डेबिट बॅलन्सेस सोडवणार ते एकतर इन्कम किंवा लायबिलिटीला रेकॉर्ड करा. क्रेडिट बॅलन्सेस सोडवणार तेव्हा ते इन्कम किंवा लायबिलिटीला रेकॉर्ड करा, आणि डेबिट बॅलन्सेस सोडवणार तेव्हा ते एक्सपेन्सेस किंवा असेटला रेकॉर्ड करा. पुढच्या लेक्चरला
याच्या मी ॲडजस्टमेंट तुम्हाला शिकवेल विद्यार्थी मित्रांनो। या प्रॉब्लेममध्ये अजून एक महत्त्वाचे ॲडजस्टमेंट विचारले जातात, तर टोटल 11-12 ॲडजस्टमेंट आहे ज्या तुम्हाला मी परत एकदा इथंच शिकवेल। त्याचे काय 2-2 इफेक्ट होतात ते इथं मी शिकवेल, म्हणजे प्रॉब्लेम सोडवण्या अगोदरच आपण पूर्ण प्रॉब्लेमची तयारी या थेरी लेक्चरमध्ये करून घेतोय। म्हणून मी परत एकदा रिपीट करेल, हे 3-4 जे थेरीचे लेक्चर मी घेतले कोणते, बँक फायनल अकाउंटचे, हे बँक फायनल अकाउंटचे थेरीचे लेक्चर पूर्ण व्यवस्थित बघा। प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये अडचण अजिबात येणार नाही। तर पुढच्या लेक्चरला आपण ॲडजस्टमेंट शिकूया। आता इथं थांबूया। थँक्यू।